जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर आता शशिकांत शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी आर पाटलांप्रमाणे संधीचं सोनं करणार शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, तर पक्ष बांधणी आणि विस्ताराचाही निर्धार व्यक्त। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आज विधान परिषदेत निरोप समारंभ, तर 29 ऑगस्टला त्यांचा कार्यकाळ संपणार। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी आता सतेज पाटलांचं नाव आघाडीवर। आमदार संग्राम जगताप यांच्या वरद हस्तानं 350 ते 400 कोटींचा महाघोटाळा, संजय राऊतांकडून आरोप करत मुख्यमंत्र्यांना पत्र। लोकप्रतिनिधी ठेकेदार अहिल्यानगर महापालिका या ठिकाणी लुटून खात असल्याचाही पत्रात उल्लेख। राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणाची गुप्त चौकशी सुरू, 72 अधिकाऱ्यांसह काही माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची सूत्रांची माहिती। मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि संभाजीनगरात या संदर्भातला गुप्त तपास। बैलगाडा शर्यतीला आक्षेप घेणारी जनहित याचिका हायकोर्टानं फेटाळली। बैलगाडी शर्यतींच्या आधी प्राण्यांवर अत्याचार केले जातात असा या याचिकेत उल्लेख। पुण्यामध्ये 4 ते 5 दिवसात 16 हरणांचा दुर्दैवी मृत्यू, कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये ही घटना, तर हरणांच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट। ईपीएफओकडून पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये बदल, तर पीएफ खात्यातनं 90% रक्कम काढता येणार, घर घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा।